राम राम मित्रांनो, आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत की जंगलात फिरायला चाललेलो आहे, रानात फिरायला चाललेलो आहे आणि त्याचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. ही वाट आपल्याला रानात घेऊन जाणार आहे आणि भरपूर काही न बघितलेल्या अशा काही घटना आपण बघू शकतो. या ठिकाणी बघा, एक छोटासा पक्षी आपल्याला दिसत आहे. हा बघा दगडावर बसलेला आहे. आपण त्याच्याजवळ गेलो तर कदाचित तो पळून जाऊ शकतो. तो बघा, वारा सुटलेला आहे आणि हे बघा लहान लहान पिवळे फुलं यांनी निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे. खाली कड्याला जाण्यासाठी हा रस्ता अशा प्रकारचा आहे. या रस्त्याने गाई गुरं माणसं सर्वच येतात. असा हा पूर्वीपासूनचा रस्ता आहे. हा या बाजून बघितलं तर या ठिकाणी मारुतीचं स्थान आहे. या आंब्याजवळ अशा स्वरूपाचा हा कडा आहे. भले मोठे मोठे दगड आहे आणि त्या दगडांवर चिंचेचं झाड सुद्धा आहे. बघा, अशा पद्धतीचा हा सरळ खाली जाण्यासाठी रस्ता आहे. बघा, या बाजूनं काही ठिकाणी ज्या बकऱ्या आहेत, बकऱ्या सुद्धा चरतात. बघा, या ठिकाणी बघू शकता. हे बाजून सुद्धा कडा आहे. असा आमच्या गावचा कडा आहे. हवा मित्रांनो खूप सुटलेली आहे. हवेमुळं ना कधी कधी आवाज व्यवस्थित येत नाही. हे जे दगड दिसत आहे, कधी कधी असं होतंय का हे दगडच आपल्यावर पडत आहे, असं सुद्धा खूप भीती वाटत आहे. आणि त्या दगडावर कधी कधी आम्ही जाऊन सुद्धा बसतोय. अशा पद्धतीचे या दगड आहेत, पूर्वीपासूनचे आहेत. किती शांत असं वातावरण आहे. पाणी उघडं असल्याने फुलपाखरं सुद्धा मजेत फिरताय. बघा, पक्ष्यांचा किलबिलाट. अशा पद्धतीचं जंगल आहे आणि आपण त्यामधून फिरत असतो. खरंच मित्रांनो, रानावनात फिरायला खूप मज्जा येते आणि आपला शरीराचा थकवा आणि एखाद्या कामाचा ताणतणाव असतो तो या फिरण्यातून तोच निघून जाऊन मनाला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.
म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा कवा कवा हिंडायला जायची तयारी करावी, जेणेकरून तुमचे पण आरोग्य चांगले राहावे असं मला पण वाटतं. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब पुढचा व्हिडिओ शूट करण्यास प्रेरणादायी ठरेल. बाय बाय, टेक केअर.